हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण पाहिलं होतं कृष्णाने अर्जुनाला आपल्या अवतार कार्याचं प्रयोजन काय, चातुर्वर्ण्य गुणकर्म विभागानुसार निर्माण झालेले आहेत आणि त्याचा मी अकर्ता आहे. मी केलं असं जरी वाटत असलं तरी त्यामध्ये माझं प्रत्यक्ष कर्म कुठेही नाही. ते कर्म प्रकृतीचं आहे आणि प्रकृतीच्या गुणांच्यामुळे आणि म्हणजे सगळ्या जीवांच्या कर्मांच्या फळांच्या स्वरूपामुळे हे चातुर्वर्ण्य ही व्यवस्था निर्माण झालेली असं त्यांनी सांगितलं आहे. आता पुढे हे सगळं सांगण्याचं कारण असं की जो मुमुक्षू आहे, ज्याला मोक्षप्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याला कर्मयोगाचं साधन करायचं आहे, साधना करायची आहे, त्याला हे माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाला या सगळ्या गोष्टी, स्वतःचा अवतार घेण्याचं कारण काय, अवतार लीला कशासाठी, मी हे सगळं पूर्वी सूर्याला सांगितलं, हे तुला पटलं नाही म्हणून त्याला आधी अवतार कार्य सांगितलं, अवतार कार्य लीलेचं महत्त्व सांगितलं. ते महत्त्व पटण्यासाठी चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी निर्माण झाली, प्रकृती, गुण आणि कर्म यांचा त्याच्यात काय रोल आहे हे स्पष्ट एकदा सांगितलं. आणि आता या 15व्या श्लोकामध्ये मुमुक्षु पुरुषाचं उदाहरण देऊन अर्जुनाला निष्काम कर्म करण्याची आज्ञा केली आहे. आधी त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि आता अर्जुनाला सांगितले की तू काय करशील, निष्काम कर्म. आता ह्या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाचं महत्त्व सांगितलं आहे. बघा, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. पूर्वी मुमुक्षु लोकांनी, मुमुक्षुभिः पूर्वैः अपि एवं ज्ञात्वा कृतं कर्म, याच्या आधी पण अनेक मुमुक्षूंनी ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन अशी कर्म केलेली आहेत. कुरु कर्म इव तस्मात् त्वं पूर्वैः इव. तुझ्या पूर्वीच्या लोकांनी जी कामं याप्रमाणे केली तशीच तू करावीस. तस्मात् म्हणून, कारण काय, त्यांनी केली म्हणून तू पण तशीच कर्म करावीस असं अर्जुनाला त्यांनी सांगितलं आहे. आता मुमुक्षु म्हणजे कोण, तर ज्याला मोक्षाची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे असा माणूस. त्यांनी काय केलं आहे, निष्काम योगाचं आचरण केलं आहे. म्हणजे कोणत्याही कर्मामध्ये फळाची आसक्ती ठेवली नाही असं काम त्यांनी केलं आहे. तसं तू करावंस अशी आज्ञा इथे अर्जुनाला केली आहे. म्हणजेच काय, योगस्थः कुरु कर्माणि. योग म्हणजे कर्मयोग. निष्काम कर्मयोगामध्ये तू स्थिर हो आणि कर्म कर अर्जुना. कर्मापासून तू दूर जाऊ नकोस. कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे हे त्याला सांगितलं आहे. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात, परी ते बीजे जैसी दग्धिली नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. त्या ज्या मुमुक्षूंनी काम केलं ते कसं होतं, बीजे जैसी दग्धिली, दग्धिली जाळून टाकली, बीज जाळून टाकली, नुगवतीची पेरली, ती जर पेरली तर ती उगवत नाही, तैसी कर्मेची परी तया जाहली, अशीच त्यांची कर्म त्यांना झाली. म्हणजे त्यांनी कर्म जाळून टाकलं, म्हणजेच कर्म परमेश्वराला अर्पण करून टाकलं आणि त्याच्या फळाची अपेक्षा ठेवली नाही. मग बंधन कुठून येईल आणि पुन्हा जन्म तरी कुठून होईल. त्याच्यामुळे त्याच्यातून ते मुक्त झाले. अथ आणि कही एक अर्जुना हे कर्माकर्म विवंचना आपुल्लिये चाडे सज्ञाना योगुनो हे.
येथ आणि काही अर्जुना, आणखी एक सांगतो अर्जुना, हे कर्म अकर्म विंचना, कर्म आणि अकर्म याच्यामधला फरक आपुलिये चाडे सज्ञाना योगुनु हे. आपुलिया चाडे, आपल्या आपल्या स्वतःच्या कर्मानुसार, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या लहरीप्रमाणे करायची नसतात. कर्म हे मला आवडलं म्हणून मी केलं, ते मला आवडत नाही म्हणून मी नाही केलं, असं आपल्या लहरीला येईल त्याप्रमाणे, आपल्या आवडीला येईल त्याप्रमाणे करायचं नसतं. तर जे प्राप्त कर्म आहे ते प्राप्त आहे म्हणून करायचं असतं. ते कर्तव्य आहे, तो धर्म आहे, त्याचं आचरण करायचं आहे म्हणून करायचं असतं. आणि ते आपल्या आपल्या कर्म अकर्म याचा विचार न करता मला आवडलं म्हणून केलं, मग काय, मला आवडलं म्हणून मी खाल्लं, अरे पण परिणाम काय झाला, ते पचलं नाही ना, मग काय उपयोग झाला. तसं कर्म आहे. कर्म आपल्या आवडीने नसतं करायचं, तर ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि ते परमेश्वरासाठी करायचं आहे, ते इतरांच्या आनंदासाठी सुखासाठी करायचं आहे म्हणून करायचं असतं. आणि म्हणून ते तुझ्या पूर्वजांनी केलेलं आहे, मुमुक्षू लोकांनी केलेलं आहे आणि त्यांनी मोक्ष प्राप्त केलेला आहे. आणि त्यामुळे तू पण ते कर्म कर, तसंच आचरण कर आणि मोक्ष प्राप्त कर, असं अर्जुनाला इथे सांगितलं आहे. आता 16वा श्लोक. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. हे महत्त्वाचं, यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. अर्जुना, जे जाणल्यामुळे तू अशुभातून मुक्त होशील असं कर्म तुला मी सांगतो. कर्म ते प्रवक्ष्यामि, तत् ते कर्म प्रवक्ष्यामि, तुला मी ते कर्म सांगतो ज्यामुळे तू अशुभ गोष्टींपासून मुक्त होशील, अशुभ गोष्टी तुझ्याकडे येणार नाहीत, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आता किम कर्म किम अकर्म, कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं या बाबतीमध्ये कवयः अपि अत्र मोहितः. कवयः या शब्दाचा अर्थ इथे कवी असा नाही आहे, तर कवयः म्हणजे विद्वान लोक, पंडित लोक, ते सुद्धा अत्र मोहितः या कर्मांच्या बाबतीत मोहित आहेत, भ्रमित आहेत, त्यांना भ्रम आहे. कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं हे चांगल्या चांगल्यांनाही कळत नाही. कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं हे चांगल्या चांगल्या माणसांनाही कळत नाही. म्हणून तत्ते कर्म प्रवक्ष्यामि, मी तुला ते कर्म सांगेन. यज्ञात्वा, ते जाणून घेतल्यामुळे, मोक्षसे अशुभात, तू अशुभापासून मुक्त होशील. आता किम कर्म, कर्म काय, शरीर वाणी मन यांच्या योगाने घडून येणाऱ्या सगळ्या क्रियांना कर्म असं म्हणतात. म्हणजे शरीरामुळे जे कर्म होतं ते, वाणीमुळे बोलण्याचं जे कर्म होतं ते, आणि मन जे कर्म करतं ते. मनाने आपण खूप काम करतो आणि खूप थकतो, माहिती आहे का तुम्हाला. शरीराने एका ठिकाणी बसलेलो जरी असलो, पलंगावर झोपलेलो जरी असलो, तरी मन सतत काम करत असतं, सतत, आणि ते अफाट कर्म करतं आणि त्याचे अफाट कर्मफळं आपल्या मागे येत राहतात. याचा आपण कधी विचारच करत नाही. तर शरीर मन आणि वाणी यांच्याकडून जी कर्म घडतात त्याला कर्म असं म्हणतात. त्याचं इथे 18व्या श्लोकामध्ये गीतेतच त्याची व्याख्या सांगितलेली आहे. शरीर वांग मनोभिर यत्कर्म प्रारभते नरः. शरीर वाणी आणि मन यांनी जे जे कर्म करतो ते माणसाचं कर्म समजतात. कर्ता कर्म करीत असताना फलेच्छा ममता आसक्तीयुक्त असेल तर त्याला कर्म म्हणायचं. म्हणजे एखादा कर्ता जर कर्म करत असेल आणि त्या कर्मामध्ये आसक्ती असेल, ममता असेल, फळाची इच्छा, फळ मिळावं अशी इच्छा असेल तर त्याला कर्म म्हणतात.
आणि ते बंधनकारक होतं. पण फळाची इच्छा ममता आसक्ती रहित जर तो ते कर्म करत असेल तर त्याला अकर्म म्हणतात. आणि हे अकर्म माणसाला बाधत नाही, बांधून टाकत नाही. तर या बाबतीत शास्त्रार्थ करणारे पंडितसुद्धा याचं यथार्थ वर्णन करू शकत नाहीत. कर्म काय आणि अकर्म काय याचं योग्य प्रकारे वर्णन करू शकत नाहीत. आता दुसरा प्रश्न, किम कर्मचं आपण सांगितलं. कर्म म्हणजे शरीर मन वाणी यांनी केलेलं कर्म. ते जर आसक्तियुक्त असेल तर कर्म, आसक्तीरहित असेल तर अकर्म. आता तरी पण किम अकर्म, अकर्माची व्याख्या काय? फलेच्छा ममता आसक्तीपासून अलिप्त राहून कर्म करणं म्हणजे अकर्म. युद्ध न करणे हे अकर्म नाही. अर्जुनाला कर्म आणि अकर्मातला फरक सांगण्यासाठी हा श्लोक आहे. अर्जुनाला असं वाटतं की मी युद्ध नाही केलं म्हणजेच मी अकर्म केलं. पण युद्ध हे त्याचं कर्तव्य आहे आणि जो कर्तव्य कर्म करत नाही त्याला अकर्म म्हणत नाही. अकर्म म्हणजे असं कर्म की ज्याच्यामध्ये फलेच्छा, आत्मसक्ती वगैरे काही नाही, राग द्वेष काहीच नाही, असं कर्म म्हणजे त्याला अकर्म म्हणतात. हे याच्यातला फरक स्पष्ट करून टाकला आहे. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि, आता मी तुला ते कर्म सांगतो ज्याच्यामुळे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. म्हणजेच काय? समत्व, योगयुक्त हो आणि कर्म कर. म्हणजे आसक्तीरहित हो आणि कर्म कर, म्हणजे मग तू मुक्त होशील. जोपर्यंत अहंता ममता आसक्ती आहे तोपर्यंत योगस्थ होऊन कर्म करता येत नाही माणसाला. आणि तू तसा योगस्थ हो आणि कर्म कर हे सांगण्यासाठीची ही प्रस्तावना आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कर्म काय अकर्म काय हे बुद्धिवंतांना सुद्धा त्याचं नीट विवेचन करता येत नाही, ते सुद्धा मोहित होतात. म्हणून मी तुला सांगतो की कर्म काय अकर्म काय. तर ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारिखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाली. कुडे नाणे, खोटं नाणं आपल्यासमोर कोणी ठेवलं, खऱ्याचे निसारिखेपणे ते खऱ्यासारखंच दिसतं, त्यामुळे डोळ्यांचेही देखणे संशयी घाली. अशा ठिकाणी डोळ्यांची जी दाखवणे ही जी शक्ती आहे, दिसणे ही जी शक्ती आहे, ही शक्तीसुद्धा माणसाला भुलवते. चांगल्यांना खरं नाणं आणि खोटं नाणं याच्यातला फरक कळत नाही. त्याप्रमाणे भल्यांना कर्म आणि अकर्मातला फरक कळत नाही. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे गिवसी जत आहाती कर्मे हे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे, नैष्कर्म्यतेचा भ्रम तुझ्या मनात निर्माण झालेला आहे. असे अनेक माणसं असतात. मी काम करत नाही म्हणजे मी नैष्कर्म्य साधलं, अकर्म साधलं असं त्यांना वाटतं. गिवसी जित आहाती कर्मे, आणि त्यामध्येच त्या कर्मांना शोधतात जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. आणि मनामध्ये दुसरी सृष्टी निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. म्हणजेच काय, मनोरथ करत राहतात परंतु त्यांना अकर्म म्हणजे काय हे कधीही कळत नाही. मग पुढे 17व्या श्लोकामध्ये कर्मतत्वाला जाणण्याची प्रेरणा अर्जुनाला दिली आहे या श्लोकामध्ये. कर्मणो ह्यापि बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. चौथा चरण महत्त्वाचा. गहना कर्मणो गतिः. कर्म की गती न्यारी. संतो बड़े बड़े नयन दिए मिर्गन को बन बन फिरत उघारी. संतो कर्म की गती न्यारी. मीराबाईंचं भजन आहे. बडे बडे नयन दिये मिरगन को. मिरगन मृग, हरिण. हरणाला छान मोठे मोठे डोळे दिलेत. बन बन फिरत उघारी. डोळे उघडे ठेवून तो रानावनातच भटकत असतो. त्याच्या सुंदर डोळ्यांकडे पाहायला सुद्धा कोणी नाही आहे आणि त्याला छान मोठे मोठे डोळे दिलेत. ही कर्मगती आहे, कर्माची गती आहे. ती अतिशय गहन आहे असं इथे भगवंत स्वतः सांगतात. मग का गहन आहे
कारण आम्ही कर्म काय हे पण जाणून घेत नाही, विकर्म म्हणजे काय हे पण जाणून घेत नाही आणि अकर्म म्हणजे काय हे पण जाणून घेत नाही, म्हणून ती कर्माची गती आम्हाला कळत नाही. आता कर्माची गती म्हणजे काय, तर कर्मामुळे प्राप्त होणारी फळं. आता हे काय आहे ते नीट बघूया आपण. गहनो कर्मणो गतीही. कर्माची गती विचित्र आहे, गहन आहे, अतिगहन आहे. त्या इतक्या खोलीपर्यंत कोणी जाऊच शकत नाही. कर्म अकर्म विकर्म हे प्रकांड पंडितही नीटपणे जाणून घेऊ शकले नाहीत, म्हणून ते अर्जुनाला सुद्धा समजले नाहीत आणि म्हणून तो युद्ध परांगमुख झालेला आहे आणि त्याला कर्तव्य सन्मुख करायचं आहे. म्हणून कर्मगती 3 प्रकारे नीट जाणून घ्यावी. कोणकोणते 3 प्रकार? कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय, या तिन्ही गोष्टी नीट प्रकारे जाणून घेतल्या म्हणजे मग कर्माची गती म्हणजे कर्माचा व्याप, किती व्याप्त आहे कर्म, किती सगळ्या गोष्टी त्याला व्यापून टाकलेल्या आहेत हे आपल्याला कळतं. मग कर्म म्हणजे काय, सकाम भावनेने केलेलं शास्त्रविहित काम म्हणजे कर्म. विकर्म म्हणजे काय, अहंता ममता फळाची इच्छा आसक्तीरहित परोपकारासाठी केलेलं काम म्हणजे विशेष काम. विकर्म म्हणजे विशेष काम जे इतरांच्या कल्याणासाठी केलं आहे, स्वार्थरहितपणे केलं आहे. ममता फळाची इच्छा न ठेवता केलेलं आहे ते. आणि अकर्म म्हणजे काय, विहित कर्म असून सुद्धा जर इतरांच्या दुःखासाठी केलं असेल, इतरांना त्रास व्हावा म्हणून केलं असेल, त्याला ते नाही, उलटं झालं. विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, इतरांना त्रास देण्यासाठी जी कर्म केली जातात त्याला विकर्म म्हणतात, निषिद्ध कर्म. आणि अकर्म म्हणजे अहंता ममता सोडून परोपकारासाठी केलेलं काम. असे या 3 गोष्टी आहेत. याच्याबद्दल आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. कर्म म्हणजे सकाम भावनेने केलेलं काम, त्याला कर्म म्हणायचं. निष्काम भावनेनी निस्वार्थ भावनेनी इतरांच्या कल्याणासाठी केलेलं काम त्याला अकर्म म्हणायचं. आणि इतरांना त्रास होण्यासाठी केलेलं कर्म त्याला विकर्म म्हणायचं. अशा या 3 गोष्टी कर्मगती व्यापून टाकतात. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एथ. अर्जुना हे जाणून घे, सम्यक जाणावे, पूर्णपणे जाणून घे. काय, कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. कर्म म्हणजे प्रकृतीनुसार संपूर्ण विश्वाची निर्मिती ज्यानी होते ते कर्म. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. वर्णाश्रमाला योग्य असणारं म्हणजे तुमचा वर्ण कोणता आणि तुमचा आश्रम कोणता. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे वर्ण आणि आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम यापैकी कोणत्या गटात तुम्ही आहात ते विशेष कार्य जे आहे ते कर्तव्य जे आहे तेही ओळखावे निश्चित उपयोग ते आपण नीट ओळखून त्याप्रमाणे कर्म करावं. पाठी जे निषिद्ध मणिपे ते बुझावे स्वरूपे येतुलेनी काही न गुंफे आपैसेची. आणि नंतर विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म जे आहे ते बुझावे, समजून घ्यावे, जाणावे, त्याचं स्वरूप काय आहे ते जाणून घ्यावं. आणि मग येतुले काही न गुंफे आपैसेची असं जर केलं तर माणूस कशातही गुंतून पडत नाही, त्याला कुठलंही बंधन पडत नाही. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आई के चिन्ह प्राप्ताचे गा. संपूर्ण हे जगच कर्माधीन आहे, याची व्याप्ती गहन आहे. संपूर्ण जगामध्ये हे कर्म व्यापलेलं आहे. परिते असो आई के चिन्ह त्याचं हे एक लक्षण आता मी तुला पुढच्या श्लोकात सांगणार आहे, ते तू ऐक अर्जुना. काय सांगितलंय पुढचा 18वा श्लोक. कर्मणी अकर्मयः पश्येद अकर्मणी च कर्मयः.
आता हा सगळा तत्त्वज्ञानाचा थोडासा भाग आहे. थोडं लक्ष देऊन लक्षपूर्वक चिंतनपूर्वक आपण जर ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. कर्मणी अकर्मयः पश्चेत, कर्मामध्येच जो अकर्म पाहतो आणि कर्मणी अकर्मणीच कर्मयः, अकर्मामध्ये जो कर्म पाहतो, सहा बुद्धिमान मनुष्येषु, तो सगळ्या माणसांमध्ये बुद्धिमान आहे. सयुक्त, तोच योगी आहे. युक्त म्हणजे योगी, तोच योगी आहे. आणि कृत्स्न कर्म कृत, तोच संपूर्णपणे कर्मे करणारा, कर्मयोग्य पद्धतीने करणारा आहे असं म्हटलं आहे. आता जीवाचा जन्म हा त्याच्या बंधनानुसार होतो. मागच्या जन्मी जे कर्म केलं असेल त्यानुसार हा जन्म मिळतो. या जन्मात जे कर्म केलं त्यानुसार पुढचा जन्म मिळतो. त्याच्यामुळे जीवाचा जन्म हा कर्मबंधनानुसार होतो. त्यानुसार त्याला वर्ण आणि आश्रम मिळतो. मागे तुम्ही काय कर्म केलं त्यानुसार कोणत्या वर्णात तुम्ही जन्म घ्यावा आणि कोणता आश्रम तुमच्या वाट्याला येईल हे ते त्याच्यावरून ठरतं. कर्मणी अकर्मयः पश्चेत, फलासक्ती न ठेवलेले कर्म हे अकर्म आहे असं जो जाणतो. कर्मणी अकर्मः यः पश्चेत, कर्म करत असताना त्याची आसक्ती न ठेवता ते कर्म करायचं आहे हे जो जाणतो तो. आणि अकर्मणीच कर्मयः, निर्लिप्त राहून कर्म करणे म्हणजे अकर्म, मात्र त्यातही कर्म होतेच, पण त्या कर्मामध्ये लिप्तता येऊ नये असं जो पाहतो तो खरा बुद्धिमान. म्हणजेच तात्पर्य हे की कर्म करत असताना त्यांनी आपण लिप्त होऊ नये, त्याचा लेप आपल्यावर बसू नये, कर्मफळाची आसक्ती आपल्या मनात निर्माण होऊ नये असं जो जगतो तो खरा बुद्धिमान, तो खरा योगी आणि तोच कर्म करणारा, कर्तव्य कर्म खऱ्या अर्थाने कर्म करणारा आहे असं भगवंतांनी इथे अर्जुनाला समजावून सांगितलं आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाणे, मग आपण पा जो जाणे, नैष्कर्मी वैसा. आपले कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीने खोटे आहे असे जाणून जो आपले मूळ स्वरूप ओळखतो तो खरा नैष्कर्म. म्हणजेच काय, ऐहिक दृष्टीने कर्म होत आहे पण आध्यात्मिक दृष्टीने त्या कर्मात तो लिप्त नाही. जसा सूर्य कर्म करतो, रोज उगवतो, रोज मावळतो, लोकांना उष्णता देतो, लोकांना ऊर्जा देतो, लोकांना जीवन देतो, पाणी घेतो, त्याचा 1000 पट करून आपल्याला परत देतो, ढगफुटी होते वगैरे वगैरे. हे सगळं कर्म तो करतो पण त्या कर्मांनी तो लिप्त नाही. त्या सूर्यासारखा जो आहे तो माणूस असा असतो. तैसे सर्व कर्मी असणे, सगळ्या कर्मात तो आहे. ते पुढे मानुनी वायाणे, मात्र ती कर्म खोटी आहेत हे तो जाणतो. मग आपण पा जो जाणे, नैष्कर्मी वैसा. आणि मग स्वरूप तो जाणतो आणि नैष्कर्म्य होतो. आणि उदो अस्ताचे प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीची असता. ज्याप्रमाणे सूर्य उदयाला येतो आणि अस्तालाही जातो, मग तो खरंच चालत जातो का? तो तर एका ठिकाणी स्थिर आहे. आपल्याला विज्ञानाने पण सांगितलं, भूगोलाने पण सांगितलं, तो एका ठिकाणी स्थिर आहे. पण त्याचं हे जी गती आहे ती आपल्याला दिसतेच ना. त्याचं हे कर्म जे आहे ते आपल्याला दिसतंच ना. उजेड देत राहणं, ऊर्जा देत राहणं, उष्णता देत राहणं, हे त्याचं कर्म आपल्याला दिसतंच ना. तसं नैष्कर्म्य माणसाचं असतं. तो कर्म करतो, दिसतं आपल्याला, पण त्या कर्माने तो लिप्त असत नाही. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. जसा सूर्य काही न करता सर्व काम करतो, काही न भोगता सगळे भोग घेतो, त्याप्रमाणे हा नैष्कर्म्य करणारा जो असतो तो सगळं विश्व पाहतो, सगळे कर्म करतो, खाणे पिणे हे सगळे भोग घेतो,
पण तो कशातही लिप्त होत नाही, जसा सूर्य कशातही लिप्त होत नाही. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला आंगेची तो. किती छान आहे हे. एकेची ठाई बैसला, तो एका ठिकाणीच बसलेला आहे. परी सर्वत्र तोची गेला, पण सगळ्या कामांमध्ये तो होता. हे असो विश्व जाहला, तो स्वतःच विश्व झाला. आंगेची तो, स्वरूपतःच तो विश्वरूप आहे. आता स्वरूपतः विश्वरूप असणं म्हणजे काय, तर भागवतामध्ये असं वर्णन येतं की शुकमुनींचा जन्म झाला आणि ते लगेच युवावस्थेमध्ये आले, जन्मानंतर लगेच थोड्या वेळातच, आणि उठून चालायला लागले. आता नेटकाच जन्म झाला होता, थोडाच वेळ झाला होता, त्याच्यामुळे अंगावर वस्त्र नाही, काही नाही, आणि हा युवावस्थेमध्ये तरुण, अत्यंत तेजपुंज त्याचं स्वरूप, अत्यंत स्वरूपवान, शिवाचाच अवतार, त्याच्यामुळे अत्यंत स्वरूपवान, आणि चालू पडला. आईला पाहिलं नाही, वडिलांना पाहिलं नाही, चालायला सुरुवात केली. आणि मागून व्यास महर्षी त्याच्या मागे त्याचे बाबा अरे शुका म्हणून हाका मारत चाललेले आहेत. अरे थांब असं म्हणतायत त्याला. आणि त्याला हाका मारल्यानंतर आजूबाजूच्या वनातले झाडं, वेली, पशु पक्षी, फळं फुलं ओ देत आहेत. याच्यात गावी पण नाही की आपले वडील आपल्या मागे चाललेत म्हणून. शुकाला आवाज दिला, सगळ्या जंगलांनी त्याला ओ दिली. म्हणजे काय, तो विश्वरूप आहे. त्याच्यात जो आत्मा आहे तोच संपूर्ण विश्वात आहे, आणि तो विश्वरूप आहे. तसा अकर्म करणारा, नैष्कर्म्य ज्याला प्राप्त झालं तो माणूस असतो. तो असो विश्व जाहला अंगेची तो, आणि तो स्वतःच विश्व होऊन विश्वामध्ये राहतो. आणि म्हणून तो स्वतःला कशापासूनही वेगळं मानत नाही. तर अर्जुना, तू असा हो, नैष्कर्म्य प्राप्त करणारा हो, असं त्यांनी सांगितलं आहे. आता 19, 20 आणि 21 हे जे पुढचे श्लोक आहेत, 3 अध्याय 4, 19, 20 आणि 21 हे 3ही श्लोक ज्ञानीजनांची प्रशंसा करणारे श्लोक आहेत. मुद्दाम अर्जुनासमोर भगवंतांनी ज्ञानी लोकांची प्रशंसा केली, कारण त्यालाही तसं व्हावं वाटलं पाहिजे म्हणून. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. बुद्धिवान लोक पंडित कुणाला म्हणतात? ज्याची सगळी कर्म, यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः, ज्याची सगळी कामना आणि संकल्प रहित अशी कर्म असतात. म्हणजे ते कार्य करण्याचं इच्छा त्यांच्या मनात नसतात, किंवा मी अमुक एक करणार आहे असा संकल्पही त्यांनी कधी सोडलेला नसतो. संकल्परहित. अनेक लोक नवीन वर्ष झालं की अनेक संकल्प करतात. यावर्षी मी दररोज व्यायाम करणार आहे, किंवा यावर्षी मी दररोज डायरी लिहिणार आहे, किंवा काय, असे अनेक संकल्प करतात. तसं ते संकल्प आणि कामना रहित कर्म करणारे असतात ते. आणि ज्ञान अग्निदग्ध कर्माणाम, ज्यांची कर्म ज्ञानरूपी अग्नीमध्ये दग्ध झालेली आहेत, जळून गेलेली आहेत. म्हणजे आत्मज्ञान झाल्यामुळे त्या कर्माचा लेप त्यांना बसलेला नाही. त्याला म्हटलंय ज्ञान अग्नी दग्ध कर्म. ज्ञान अग्नीसारखं आहे. म्हणजे काय, तर अग्नी काय करतो, अग्नीला पावक असं म्हणतात. अग्नी पावक आहे, म्हणजे काय, पवित्र करणारा. तसं हे ज्ञान आहे. ज्ञान हे पावक आहे. त्या ज्ञानामध्ये जे येऊन पडेल ते सगळं पवित्र होतं. मग ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचं कर्मसुद्धा पवित्र होतं. अग्नीमध्ये दग्ध झाल्याप्रमाणे ते पवित्र होऊन जातं. तमाहु पंडितः, अशी पवित्र कर्मे जो करतो, ज्ञानामुळे विवेकामुळे ज्याची कर्म शुद्ध होतात त्याला लोक पंडित म्हणतात. आणि असं कर्म दग्ध झालं
की त्या कर्माची बंधन शक्ती, बंधन क्षमता नष्ट होऊन जाते. त्या कर्माचं बंधन त्याला पडत नाही. म्हणून यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. त्याला ज्ञानी, त्याला पंडित, बुद्धिमान लोक म्हणतात. दुसऱ्या आता पुढच्या श्लोकामध्ये त्यक्त्वा कर्मफलसंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्माणि अभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. असा ज्ञानी माणूस कसा असतो? त्यक्त्वा कर्मफलसंगम, कर्मफळाचा संग सोडून देतो, आसक्ती सोडून देतो. नित्यतृप्तो निराशया, कर्म केल्यानंतर तो तृप्त असतो आणि कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही ऐहिक सांसारिक गोष्टींचा तो आश्रय करत नाही. कर्मणी अभिप्रवृत्तोपि, कर्मात प्रवृत्त झालेला असताना सुद्धा, म्हणजे कर्मामध्ये दंग असताना सुद्धा, कर्म करत असताना सुद्धा, अपि नैव किंचित करोति यः, खरोखर तो काहीही करत नाही. म्हणजे कर्म करतो पण त्या कर्माने तो लिप्त होत नाही, म्हणून ते त्याचं अकर्म होतं. निराशीर्यत चित्तात्मा, तो निराशी आहे म्हणजे आशारहित आहे, तो आशारहित असतो. आणि यतचित्तात्मा म्हणजे अंतःकरण ज्यांनी जिंकलंय, इंद्रियांसह अंतःकरणाला ज्यांनी जिंकून घेतलंय. यतचित्त आत्मा, ज्यांनी या सगळ्या आत्मा आणि चित्ताला सगळ्यांना जिंकून घेतलेला आहे, म्हणजे त्यांना आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे, असा तो असतो. सर्व त्यक्त सर्व परिग्रह, सर्व प्रकारचा परिग्रह त्यांनी सोडून दिलेला आहे, कुठलाही संग्रह तो करत नाही. शरीरम केवलम कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम. शरीरम केवलम कर्म, शरीराचा धर्म काय? शरीरासाठी केवळ, म्हणजे शरीर निर्वाहासाठी केवळ तो कर्म करतो. कारण शरीर टिकवलं नाही तर धर्म जमत नाही. धर्म करायचं असेल तर शरीर हे साधन पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य कर्म, कर्तव्य कर्म करायचं असेल तर शरीर हे साधन उत्तम पाहिजे. साधन उत्तम असेल तर कर्म उत्तम होतं. शरीर जर रोगी असेल तर कर्म उत्तम होत नाही. कर्म उत्तम व्हायचं असेल तर शरीर पण उत्तम पाहिजे, आणि म्हणून त्याच्यासाठी तो कर्म करतो की हे शरीर नीट राहिलं पाहिजे. आणि कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम, काम तर करतो पण त्याचं पाप त्याला लागत नाही. कर्म केल्याचं पाप त्याला लागत नाही. मग ते कर्म त्यांनी चांगलं केलं, वाईट केलं, कसंही केलं तरी त्याचं कारण आहे. तो अत्यावश्यक फक्त कर्म करतो शरीर निर्वाहासाठी, इतर गोष्टींची कर्म तो करत नाही. म्हणून त्याला कधीही पाप प्राप्त होत नाही. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा क्रोंडी अहंभावेसी. कैसी अधिकाधिक आवडी, त्याला याच गोष्टीची अधिकाधिक आवड निर्माण होते. घेत महासुखाची गोडी, महासुख सच्चित आनंद, आत्मानंदाची गोडी घेत राहतो आणि त्याला त्याचीच पुन्हा 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 आवड निर्माण होते. पुन्हा पुन्हा तो आत्मानंदामध्ये मग्न राहतो. सोडोनिया आशा कुरोंडी, आशा तो कुरवंडी करून टाकतो, म्हणजे ओवाळून टाकतो. या आनंदावरून आशा ओवाळून टाकतो, म्हणजे त्या आशेला सोडून देतो. अहंभावेसी, अहंभावसुद्धा तो ओवाळून टाकतो. तो अहंकारसुद्धा त्याचा तिथे नष्ट होतो. म्हणून अवसरे जे जे पावे तेणेची ते सुखावे आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याच्या बाबतीमध्ये आपला आणि परका असा भेदभाव असत नाही. आणि अवसरे जे जे पावे, ज्या ज्या वेळेला जे जे प्राप्त होईल, मग ते अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, सुख असेल किंवा दुःख असेल, तो ते सहज स्वीकारतो. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये आईके ते आहे तोची जाहला. तो दृष्टीने जे पाहतो तेच तो स्वतः होतो. कानांनी जे ऐकतो
तेच तो स्वतः होतो. म्हणजेच काय तर त्याची इंद्रिय जी कर्म करतात त्या कर्माशी एकरूप होतात. चरणी हा न चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्ट जात तितुले आपणची जो. पायानी चालतो, मुखानी जे जे बोलतो, अशा ज्या ज्या चेष्टा, जितके कामं तो करतो ते तो स्वतःच होऊन जातो. हे असो विश्व पाही, जे असी आपण पे वाचुनी नाही, आता कवण ते कर्म काही बाधितया ते. संपूर्ण विश्वात मीच आहे भरलेला, मग आता मला कोणतं कर्म बाधणार आहे, असा तो विचार करतो. आणि म्हणून तो निराशी, त्याच्या मनात कोणतीही आशा निर्माण होत नाही. यतचित्तात्मा, चित्त आणि अंतःकरण आणि आत्मा आणि सगळं शरीरावर त्याचा पूर्ण ताबा असतो. त्यक्त सर्व परिग्रह, हा सगळ्या प्रकारचे संग्रह करणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. शरीरम केवलम कर्म, केवळ शरीर धारणासाठी कर्म. कुर्वन आपन आपनोती किल्बिषम, तो पाप प्राप्त करत नाही किंवा पाप त्याच्याकडे फटकत सुद्धा नाही. म्हणून अर्जुना, तू तसं होण्याचा प्रयत्न कर, असं कृष्णाने इथे अर्जुनाला सांगितलेलं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. श्लोक 15 ते 21 आपण पाहिलेले आहेत, तेवढे आज आपण वाचणार आहोत आणि आज इथे थांबणार आहोत. तर ते श्लोक वाचूया आणि थांबूया आज. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, कुरु कर्मैव तस्मात् त्वं, पूर्वैः पूर्वतरं कृतं, पूर्वैः पूर्वतरं कृतं. किं कर्म किम अकर्मेति, किं कर्म किमकर्मेति, कवयोऽप्यत्र मोहिताः, कवयोऽप्यत्र मोहिताः. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि, तत्ते कर्म प्रवक्ष्यामि, यज्ञात्वा मोक्षसे शुभात्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्मणो ह्यापि बोद्धव्यं, कर्मणो ह्यापि बोद्धव्यं, बोद्धव्यं च विकर्मणः, बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यं, अकर्मणश्च बोद्धव्यं, गहना कर्मणो गतिः, गहना कर्मणो गतिः. कर्मणि अकर्मयः पश्चेद्, कर्मणि अकर्मयः पश्येद्, कर्मणि च कर्मयः, कर्मणि च कर्मयः. सबुद्धिमान् मनुष्येषु, सबुद्धिमान् मनुष्येषु, सयुक्तः कृत्स्नकर्मकृत्, सयुक्तः कृत्स्नकर्मकृत्. यस्य सर्वे समारंभाः, यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः, कामसंकल्पवर्जिताः. ज्ञानाग्निदग्धकर्माणं, ज्ञानाग्निदग्धकर्माणं, तमाहुः पंडितं बुधाः, तमाहुः पंडितं बुधाः. त्यक्त्वा कर्मफलसंगं, त्यक्त्वा कर्मफलसंगं, नित्यतृप्तो निराश्रयः, नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि, नैव किञ्चित् करोति सः, नैव किञ्चित् करोति सः. निराशीर्यतचित्तात्मा, निराशीर्यतचित्तात्मा, त्यक्तसर्वपरिग्रहः, त्यक्तसर्वपरिग्रहः. शरीरं केवलं कर्म, शरीरं केवलं कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्.
हरिः ओम. आज इथे थांबू, बाकी भाग उद्या.